मार्गशीर्षात कोणकोणती पारायणं करायची? आज दिनांक 21 नोव्हेंबरला मार्तंड षडरात्रोत्सव सुरू झाला आहे. तर 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर मल्हारी सप्तशतीचे पारायण करायचे. आपल्याला पाहिजे तसे आपण 1, 8, 5 कसेही करू शकतो. त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाला प्रिय आहे. त्यामुळे आपण या महिन्यात भगवद्गीतेचंही पारायण करू शकतो. टोटल 18 अध्याय आहे. तर आपल्याला हवं तसं आपण एक एक अध्याय करू शकतो. त्याप्रमाणेच श्री सुक्तमचाही पारायण केलं जातं. रोज एक वेळा पारायण करायचं किंवा प्रत्येक शुक्रवारी या महिन्यात श्री सुक्तमचं पारायण केलं जातं. त्याप्रमाणेच विष्णू सहस्रनामाचंही एक एक पारायण आपण रोज असं पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर करू शकतो किंवा आपल्याला जमेल तसं आठवड्यातून एक दिवस. आणि हो, या महिन्यात दत्त जयंती पण आहे. त्यामुळे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर हे 7 दिवस टोटल 52 अध्याय 1 ते 7, 8 ते 14, 15 ते 20, 21 ते 28, 29 ते 36, 37 ते 44 आणि 45 ते 52 असे डिवाईड करून आपण गुरुचरित्राचं पारायण करतो. आणि हो, महालक्ष्मी व्रत प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं पण व्रत केलं जातं.